संगमेश्वरावर मुखर्रब खानाच्या 5000 प्लस सैन्याने जेव्हा संभाजी महाराजांना चौफेर घेरलं तेव्हा इतिहासात नोंदी अशा आहे की एकट्या संभाजी राजाने जवळजवळ 2 ते 2,500 मुसलमान एकट्याने कापले. जेव्हा साखळदंडामध्ये मुकर्रब खान तो जवळ जायला लांबून बाण मारित होता, कारण सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजीची दात अशी ओळख होती संभाजी महाराजांची, कोणाची हिंमत होत नव्हती. ते संभाजी महाराज 32व्या वर्षी धारातीर्थी पडले. अखेरचा श्वास घेतला त्यांनी. थोडा वेळ विचार करा की त्या संभाजी महाराजांना जर अजून पुढचे 5-25 वर्ष जर मिळाले असते काम करण्यासाठी तर हिंदुस्थानात फडकणारा भगवा आज 7 समुद्रा पार फडकत असता. पण बघा चित्रपट कोणी काशी केली, बघा चित्रपट. आपले फितूर झाले, आपली लोक औरंग्याला जाऊन मिळाली आणि परिणाम आमचे संभाजीराजे कैद झाले. तोटा कोणाचा झाला? हिंदूंचा तोटा झाला, भगव्या ध्वजाचा तोटा झाला.